माणगाव तालुक्यामधील मांजरोणे गावामधील 24 वर्षीय विवाहित महिला दानिया हर्णेकर या तरुणीचा अज्ञात सर्पदंशाने उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूमुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं. उपचारादरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यामुळे रुग्णालयाबाहेर त्यांनी गोंधळ घातला. माणगाव पोलीस रुग्णालयामध्ये दाखल झाले असता त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवून नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली. सकाळी सर्पदंश झाल्यानंतर लगेचच मुलीला रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र वेळोवेळी सांगून देखील योग्य तपासण्या आणि उपचार न झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असं नातेवाईकांनी आरोप केला आहे. मी ह्यांना सोडणार नाही. काही चॅनल पत्रकारांनी पण दिसा मी ह्यांना सोडणार नाही. या माझ्यावर ज्याने केस केले 80 नेऊन तरी मी सोडणार नाही याला. डाल रहे और अंदर जाके चेक कर रहे बोले जरा तुम ही असिस्टेंट लेडी है तो बोले बुलाती है नहीं कुछ तो भी है बोले मी 8 वाजता घरून निघालो. त्यांना 8 वाजता जनावर चावला. ठीक आहे, पाहायला 8:30 वाजता इथं पोहोचलो. त्यांचा कोण इथं माणूस होता नाही. 9 वाजता त्यांना इथं झोपले. झोपण काय होतं, ट्रीटमेंट तर काय जास्त काय झालं नाही. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ह्या लोकांचा पहिले खून टेस्ट केले. ह्या लोकांनी खून टेस्टमध्ये ह्या लोकांनी सांगले नॉर्मल आहे. तर मी काय म्हणलो याला तुम्ही युरिन टेस्ट करा. तर युरिन टेस्टला ह्याला संध्याकाळी करा. मी मग त्यांना शिफ्ट केले वरच्या फ्लोअरमध्ये. फर्स्ट फ्लोअरमध्ये केले. ह्या लोकांनी त्यांना फर्स्ट फ्लोअरमध्ये शिफ्ट केले. त्याच्यानंतर युरिन घेतले. युरिनमध्ये पण काहीच नाही, सर्व नॉर्मल आहे. सर्व नॉर्मल आहे. आम्ही गेलो घरी. घरून आली दुपारी ते पेशंट इथंच होता आणि आलो तेव्हा पेशंटची एवढी खराब हालत होती ना की तुम्ही बघू शकता नव्हतं. त्या लोकांनी म्हणजे तुम्हाला सांगते आम्हाला असं सांगितलं आहे की पेशंटला काही झालंच नाही, एकदम नॉर्मल आहे पेशंट, त्याला काही झालंच नाही. आणि आम्ही घेऊन शेण आलो तर आम्हाला म्हणतात तुम्ही आता अलिबागला घेऊन शेण जा. अलिबाग 5 मिनिटांना झाली तर 5 मिनिटाच्या लवकर मला म्हणतात की MGMला पनवेलमध्ये घेऊन जा. ॲम्ब्युलन्स घेऊन शेणे आलो. ॲम्ब्युलन्समध्ये टाकला. ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन शेणे आलो. ॲम्ब्युलन्समध्ये बसवले आणि बाहेर आली. बाहेर आम्हाला म्हणते की आतमध्ये तुम्ही आतमध्ये आला आम्हाला ते शीट देत तुमची, म्हणजे बोलते तुमचा माणूस राहिला नाही. आणि सुभापासून काहीच नाही लोकांनी ट्रीटमेंट केलं नाही, काहीच नाही. फक्त आम्ही आतमध्ये आलो का तुम्ही आतमध्ये कोणी येऊ नको, तुम्ही आतमध्ये कोणी येऊ नको, तुम्ही बाहेर राहा, आतमध्ये कोणी येऊ नको. त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट चालू आहे. मग काय ट्रीटमेंट चालू आहे तो पण कोण बघायला नको. वर गेलो घेऊन शनी वर पण आतमध्ये कोणी येऊ नको, म्हणजे तिकडे पण जाऊ तिकडे कोणी येऊ नको. म्हणजे या लोकांनी आतमध्ये काय दाबादुबी केली तो पण आम्हाला काय माहितीच नाही. नातेवाईकांनी केलेल्या आरोपाबाबत प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. पाहूयात. प्रथम तर मी हे सांगतो की बाबा दानिया हाशिम हर्णेकर नावाची एक स्त्री रुग्ण 24 वर्षाची राहणार मांजरीने ही आपल्याकडे सकाळी 9:15च्या सुमारास स्नेक बाईटची कंप्लेंट घेऊन आपल्या अपघात विभागात आली. अपघात विभागात आल्यानंतर आपण त्यांना ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्यानंतर जे काही सुरुवातीचे जे काही तपासण्या असतात त्या तपासण्या करून घेतल्या आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसाठी म्हणून आपण ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतल्यानंतर जे काही प्रोटोकॉलनुसार उपचार करायचे असतात स्नेक बाईटचे त्याप्रमाणे आपण उपचार चालू केले. तथापि नंतर पेशंट जेव्हा थोडासा अत्यवस्थ असं दिसायला लागला तेव्हा आपले फिजिशियननी लगेच ताबडतोब येऊन त्या पेशंटला पाहिलं, त्यांना इंटिमेट पण केलं आणि त्यांना अँटीस्नेक व्हेनमच्या पण मात्रा भरपूर दिल्या. तरी पेशंटनी त्या उपचाराला म्हणावा तसा म्हणजे प्रतिसाद दिला नाही.